आणि कुठल्या या सगळ्या यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या सगळ्या सोसायटी सगळ्या आणि पण आहे तरी यांनी त्यांचं कुटुंब सांभाळलेलं आहे. म्हणजे माणूस गेला तर 10-15 वर्ष झालेलं असतील या सगळ्या जे वयोगट असतात त्यांचा, तरी त्यांनी मुलांना शिकवलं, कुटुंब सांभाळलं, सासरी त्रास देणाऱ्या लोकांनाही सांभाळलं, समाजालाही सांभाळलं त्यांनी, समाज वेगळे नको. आणि पण हे सगळं करत असताना त्यांना स्वतःच्या आनंदावरती 4 पैसे खर्च करावे किंवा 4 दिवस द्यावे हे त्यांना करता आलं नाही, ते आम्हाला करता आलं त्यांच्यासाठी. फारच सुंदर. आज खरं तर तुम्ही सगळ्याजणी येणार म्हणून आज शिवनेरीला मी गेलो नाही तुम्हाला भेटण्यासाठी, कारण मतदारसंघात असून पण शिवजयंती फार मोठी साजरी केली जाते. तुमच्या सगळ्यांविषयी एक आदर आहे, कारण जे आता भाईदारांनी सांगितलं त्या पद्धतीनं संकटाने हरून न जाता, खचून न जाता तुम्ही ज्या हिमतीने उभ्या राहिल्या त्याला आमचा मानाचा मुद्दा आहे. जिजाऊंच्या लेखी काय असतात, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या लेखी काय असतात, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या लेखी काय असतात, तर तुम्ही सगळ्याजणी आज तुमची ही जी हिंमत आहे, हा जो तुमचा लढवबाण आहे त्याला मानाचा मुद्दा करण्यासाठी म्हटलं मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे की तुमच्यामुळे आज माझी शिवजयंती चांगली. त्या शिवजयंतीला अर्थ ज्ञान प्राप्त होतं की जिजाऊसाहेबांनी जसं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, कुठल्याही संकटाची पर्वा न करता घडवलं, आज तुम्ही तुमचं कुटुंब घडवताय, तुमची लेकरं घडवताय, तुम्ही समाज. असं काही नाही, आम्ही टीव्हीवर बघितलं तुम्हाला रिअल बघत आहे, हे आमचं मोठं भाग्य आहे. यामुळे तुमच्या बरोबर शिवजयंती साजरी करू. या तुमच्या मित्रांच्या या मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.